नवी मुंबईतील रिअल इस्टेट एजंट सुमित जैनचा मृतदेह पेण खोपोली रोडवर सापडला। दुसरा एजंट मात्र अजूनही बेपत्ता। आपल्या खाजगी मीटिंगसाठी रायगडात आलेले नवी मुंबईतील 2 रिअल इस्टेट एजंट अचानक बेपत्ता झाले होते। त्यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याने गाडीमध्ये रक्ताचे डाग आणि 2 बंदुकीच्या गोळ्या देखील सापडल्या होत्या। मात्र 23 ऑगस्ट शुक्रवारी पेण खोपोली रोडवरील गागोदे गावच्या हद्दीत आतमधील रस्त्यावर सुमित जैन या एकाच एजंटचा मृतदेह आढळून आला। त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती। परंतु दुसरा एजंट अजूनही बेपत्ता असल्याने त्या एजंटचे नेमके काय झाले आहे याबाबतही संशय निर्माण झाला आहे। नवी मुंबईतील नेरूळ येथे राहणारे सुमित जैन व अमीर खानजादा हे दोघे रिअल इस्टेटचे काम करतात। बुधवारी 21 ऑगस्ट रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अमीर हा सुमित जैन यांच्याकडे गेला होता। आपल्याला मीटिंगला जायचे आहे असे सांगून दोघेही बलेनो कार घेऊन रायगड जिल्ह्यात निघाले। रात्री बराच उशीर झाल्यामुळे घरच्यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे आढळून आले होते। त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली होती। त्यांनी नेरूळ पोलीस ठाणे गाठत मिसिंग तक्रार दाखल केली होती। त्यांच्या बलेनो कारला GPS सुविधा असल्याने GPS वरून कारचा मागोवा घेत ते मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पालीफाटा एक्झिटच्या बाजूला कॅफेसागर हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावर आले असता त्यांना तिथे त्यांची गोळीबार झालेली कार सापडली होती। ते दोघेही गायब होते। मात्र आज 23 ऑगस्ट रोजी यातील एजंट सुमित जैन यांचा मृतदेह पेण खोपोली रोडवरील गागोदे गावच्या हद्दीत रस्त्यावर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। परंतु दुसरे एजंट समीर खानजादा यांचा तपास रात्री उशिरापर्यंत लागला नव्हता। घटनास्थळी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल व इतर अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे। महामुंबईसह सुनील पाटील, पेण।